आपला सह्याद्री न्यूज, आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या 5 परप्रांतीय आरोपींना चाकण पोलिसांकडून अटक। पोलिसांच्या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक। कुदळवाडी येथील परप्रांतीय चोरांकडून चाकण पोलीस ठाणे हद्दीतील विद्युत रोहित्र चोरी करत असल्याच्या तक्रारी चाकण पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या। त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक 19 रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही चोरटे विद्युत रोहित्रातील कॉपर वायर चोरी करण्याच्या उद्देशाने 4 चाकी टेम्पो व दुचाकी वाहनाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयास्पद फिरत होते। माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील अंमलदार यांनी संशयास्पद वाहन व वाहनातील 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या आरोपींची अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांनी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेल पिंपळगाव भागातील शेतातील व नदी लगतच्या भागातील विद्युत रोहित्रामधील कॉपर कॉईल चोरी केल्याची माहिती दिली। या प्रकरणात आरोपी 1 मोहम्मद तौफिक अजम अली शेख राहणार बालघरे वस्ती कुदळवाडी चिखली पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश, 2 रझीउद्दीन वारिस अली खान राहणार भैरवनाथ मंदिराजवळ कुदळवाडी मूळ राहणार उत्तर प्रदेश, 3 सेराज अहमद हमीद उल्ला शेख राहणार बालघरे वस्ती कुदळवाडी चिखली पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश, 4 मोहम्मद आसिफ अब्दुल अलीम अन्सारी राहणार बालघरे वस्ती कुदळवाडी चिखली पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश, 5 शकील मोहम्मद वालमसद चौधरी राहणार पवार वस्ती कुदळवाडी चिखली पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींवर चाकण पोलीस ठाण्याच्या एकूण 5 चोरीचे गुन्हे असल्याचं उघडकीस आलंय। या कामगिरीमुळे चाकण पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींकडून सुमारे 5,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वरील कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे नाथा घारगे, डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झराट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित चौगुले, पोलीस अंमलदार सुनील शिंदे, किरण घोडके, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, ऋषिकुमार झनकर, सुनील भागवत, रेवणनाथ खेडकर, सुदर्शन बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी, पोलीस शिपाई बिक्कड, शरद खैरनार यांनी केली आहे। पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करतायत।